नवनीतचौरम् गोपाङ्गनानां चतुकोलचौरम् अनेकजन्मार्जितपापचौरम् चौराग्रगण्यं कृष्णं नमामि। श्री गोपाल कृष्ण भगवान। बनवणी विचाराची कडाडी घालून वैराग्याची उडी करावी कोरडी या कळेवराची। या जिव्हा इंद्रियाची सर्वी जी रस आहे ती थांबवली की आपोआप इतर इंद्रिय जिंकल्या जातात आणि म्हणून निर्भय हो या विचारांच्या कड्यावर वैराग्याची उडी घालावी। रसनेचा संयम करून आपलं कलेवर शरीर सुकवून परमेश्वराला अर्पण करावं। ऐके भक्तराया एमेन संयम्य असे योगिया तयाची संसाया सांगेन तुझ। अशा संयमी साधकाचं वर्णन आता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवांना सांगतात की तो साधक विरळणीच्या दृष्टांताप्रमाणे सातत्यपूर्ण परमेश्वराच्या दुःखामध्ये शरीराला प्रेतासारखं बनून प्रेतासारखं हिंडत राहतो। असा तो साधक शरीराची ठेवण प्रेतासारखी करून टाकतो। जे चालताना प्रेत चालतात, ज्याची फक्त हाडं आहेत, ज्याच्या डोळ्यामध्ये शून्य भाव आहे, फक्त एकच गोष्ट त्याला देव कुठे भेटेल या दृष्टीने तो जगाकडे पाहत चाललेला असतो। आहाराचे संकटे पाठी पोट एकवटे वरी शिरा जाळ उमटे वाने लवंग। आहाराचं संयमन केलं की पाठ आणि पोट एकामेकाला चिटकून जातं, पाठ आणि पोट एकसारखं दिसतं, चेहऱ्यावर अनेक झुरळ्या येऊन जातात, संपूर्ण शरीरावरही ती कातडी जमा झाल्यानंतर ज्या झुरळी यायला पाहिजे अशा त्या दिसायला लागतात, निरनिळ्या रंगात त्या उठून दिसतात असं असेल। किंवा शरीर सुकलं की फक्त रक्तवाहिन्या कातडीतून ज्या दिसतात त्या रक्तवाहिन्यांचं जाळं आपल्या शरीरावर दिसतं। जठरा अग्नीचा उबाळा उकडे मेद मासाचा गोळा धावून लगे डोळा खोलपणे। की जठराग्नीचा तो प्रचंड पेटलेला अग्नी शरीराचं मेद आणि मांस जाळून टाकतो, सर्व आटून जात आणि त्याची डोळे अगदी खोलवर गेलेली असतात। अस्ति यंत्र किडकिडी संधी कळासू कडकडी वालता गडबडी चरणद्वय। देहातील अस्थि खिळखिळे होऊन बाजूला होऊ लागतात, कटमकटीय मान होऊन असावी त्या हाडांचा असा आवाज येऊ लागतोय,
देह दुबळे झालं, मग चालताना जणू त्याचा काही तोल जातो आहे, अशा पद्धतीचं त्याचं जगणं होऊन जातं. या पुरुषाचं आचार, त्या पुरुषाचं काढती भजा योगळे, जिरती कपोळे, सर्वांगे होती विकळे निवळपणी. ही सर्व बाजू निखळून काढल्यासारखी शरीरा वेगळी होऊ पाहते का? हात असेल, पाय असेल, हे सर्व निखळून खाली गळून पडतील का? इतकी ती तिथलं मांस, मेघ हे जळून गेलेलं असतं. चेहऱ्यावर गाल खोल गेलेले असतात आणि शरीरातली सर्व गात्र ही विकळ झालेली असतात, त्यात कुठलंही त्राण राहिलेलं नसतं. त्या प्रेत सायाची पाखाळू, रंकपणाचा उजाळू, तो दिसे पिकाळू निहाळिता. ती प्रेतकळेची छाया, त्याच्या ठिकाणी असलेली खऱ्या अर्थानं तो प्रायश्चित भाव आहे. शरीराला जाळून काढणं हा त्याच्या ठिकाणचा तो प्रायश्चित भाव आहे. त्याच्या ठिकाणचा असलेला रंकपणा हा त्याचा प्रकाश आहे. तो इतका रंक आणि दीन झालेला आहे. दृष्टीनं न्याहाळल्यावर सर्वसामान्यांना तो अगदी अक्राळ विक्राळ वाटतो, कारण त्याचं शरीर ते तसं झालं, परंतु अंतःकरण मात्र त्याचं पूर्णपणे उजळलेलं असतं. तोच खरा उजळलेलाही मानायचा असतो. तया मरणेसी धरणे, दुःखेसी साजणे, तो दयावया उठी मेळवणे या कळेवराशी. जणू काही त्यांनी मरणासाठी धरणं धरलेलं आहे, अप्राप्ती निर्माण झालेली आहे, षडविध दुःखाची आणि त्याची मैत्री त्यानं घडवलेली आहे. जणू काही त्या शरीराची आणि त्याची शरीराची आणि मृत्यूची त्यांनी मैत्री घडवलेली आहे. या शरीराला समाप्त करण्याचा जणू काही त्याने विडा उचललेला त्या आचर त्या पुरुषाला. तया वीरगतीचे डोहाळे, महातापाचे सोहळे, मनोनी तुआही दमनसिळे ऐसियाची व्हावे. आणि म्हणून हे अतिशय कडकडीत असं वैराग्य करावं. हीच खऱ्या अर्थानं विरक्त पुरुषाला लागलेले डोहाळे असतात. आणि म्हणून तो श्रेष्ठ तपसाधना करतो. ती श्रेष्ठ तपसाधना जणू काही तो सण साजरा करतोय, त्याच्या जीवाची दिवाळी साजरी करतोय. सोन्याचा दिवाळीचा सण, दसऱ्याचा सण ज्या उत्साहाने आपण करतो, त्या उत्साहानं देह त्यागण्याचा सण हा साजरा करत असतो. अर्थात हा मृत्यूचा सोहळा त्याला जणू काही देवाकरता साजरा करायचा असतो. इंद्रियाचा चाकोरा, झने भवसी गरगरा, श्रीकल्पाचा प्रयळ वारा, आपण्या लागू नदी. त्याने ठरवून टाकलेलं असतं की हा इंद्रिय धर्माचा जो वारा आहे, ही खऱ्या अर्थानं वावटूळ आहे, भोवर आहे. त्या भोवऱ्यात जर आपण फिरलो तर मग मात्र आपण गरागरा फिरू, कुठेतरी आपटू. आणि म्हणून तो त्या कुठल्याही इंद्रिय धर्मांच्या नादी लागत नाही, इंद्रियांच्या मागे लागत नाही, मनानं त्या इंद्रियांना भटकू देत नाही, इतकं त्याचं नियंत्रण त्या इंद्रियांवर तयार करतो. प्रमाणुची भूमिके, जे तुले दृश्य जात फाके, ते तुले जान लटके माया मन. परमाणूच्या मेळाव्यानं बनलेल्या पृथ्वीवर जे काही दृश्य दिसतंय, अगदीच आपल्या डोळ्यासमोर हे सर्व काही दिसतं, हे सर्व लटक आहे असं त्याला वाटतं. त्याचा मोह त्याला कुठे निर्माण होत नाही. आत्मलोहाचा दर्पणी, करावी ईश्वर ध्यानाची रजनी, मग गर्भी वेधैल निर्वाणी ब्रह्मरसे.
जीवात्म स्वरूपी आरशाला ईश्वर धान्याच्या चुन्याने उठले असता सगुण परब्रह्माचे ध्यान होते. काच स्वच्छ करायचा असेल तर त्याला आपण आता ते काहीतरी कॉलिन वगैरे वापरतो, परंतु केवळ चुना लावला आणि कपड्याने पुसला तरी तो आरसा चकचकीत स्वच्छ होतो. यांनी सांगितलं असं जर उठलं तर अंतःकरणाला तर परब्रह्माचं ध्यान लागतं. हे उठायचं आहे म्हणजे या चुन्याच्या जागेवरती या आचाराचं मूल्य ठेवतात की असल्या आचारानं अंतःकरण जर स्वच्छ केलं तर त्या अंतःकरणामध्ये परब्रह्माचं ध्यान अगदी सहज उमटू लागतं, कारण ते स्वच्छ झालेलं असतं. समदमाचा करुणी मेळावा, इंद्रियाचा बिडगऊ जिनावा, मग ब्रह्म साक्षात्कारे रिगावा, तुझ मी करीन. या इंद्रियांचा निग्रह, कर्मेंद्रियांचा निग्रह हा सर्व मिळावा करून मुख्य इंद्रिय जी आहे, जी सरदार आहे, ती जर जिंकली तर स्मरणाशिवाय अंतःकरणामध्ये दुसरं काहीही उरत नाही. इंद्रियांना, मनोइंद्रियांना लागणारं सर्व काही जर आपण विजय मिळवला तर स्मरणाशिवाय तुमचं मन कुठेही लागत नाही. आता स्मरणात न लागण्याचं कारण की आपलं मन वेगवेगळ्या ठिकाणी वेधलेलं असतं. पायाच्या ठिकाणी असं समजून घ्या, पायाच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी, कमरेच्या ठिकाणी, मानेच्या ठिकाणी, मध्येच वेळ झाली का चहाच्या ठिकाणी, डोक्याच्या ठिकाणी, हे सर्वीकडे वेधलेलं असतं. परंतु या सर्वांवर जर विजय मिळवला तर मग मात्र मन कुठेही जाण्याची शक्यता नाही स्मरणाव्यतिरिक्त. आणि स्मरण साधलं की बाकीचं सर्व संपलं, आपोआप परमेश्वर सर्व काही करून घेणार. ते तर होसी आरुडू तरी जिनवनी विघ्नाचा गडू, कैवल्याचा संजारी पहडू होईल तुझ. त्या अपरोक्षातील ब्रह्मसाक्षात्कार अनुभूतीवर तू आरूढ झालास तर विघ्नाचा खंदक म्हणजे विघ्नाचा खोल खड्डा असा जिंकून जाणं, त्यावरनं बरोबर तू पार करणं हे तुला शक्य होईल. आणि मग कैवल्य रूपी जे शयनगृह की जिथे सर्व सुख जाईल, तू तिथे जाऊन निवांतपणे पडणार आहेस, असा तुला शयनगृही ची संधी तुला प्राप्त होणार आहे. हे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांनी ही असन्निधानीची अस्थिपरी उद्धव देवाला सांगत असताना उद्धवदेव श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांना सांगतात की परमेश्वरा ही अस्थिपरी आचरण मला खरंच शक्य आहे का. हा आपला प्रश्न आहे, तुमचा, माझा, आपला सर्वांचा प्रश्न आहे की हे सर्व असं होऊ शकतं का. तव उद्धव देवो म्हणे जी माझी अंगवने, आचार दुर्गी उपेने होववेना. उद्धव देव सांगतात हा कनिष्ठ पक्षाचा आचार आहे, खऱ्या अर्थानं इतका अवघड, तो उत्तम पक्षाचा आचार याही पेक्षा मोठा अवघड आहे. तो कसा असेल. माझ्या मध्ये एवढा पुरुषार्थ, एवढी हिंमत नाही परमात्म्या की तू सांगितलेल्या या आचाराचा किल्ला मी सर करू शकेन का, तो किल्ल्यावर माझं पोहोचणं होईल का. आचार दुर्गी उपेने होईल का, तो किल्ला सर करणं माझ्याच्याने होईल का. कमळ नळाची सांखळे ऐरावतू कवना कळे, मुंगिय केवी पाटुळे महदाकाश. आणि म्हणून अतिशोक्ती अलंकाराची अपेक्षा करीत आहे. अतिशय सुकुमार कमळाप्रमाणे, कमळाच्या दांड्याच्या साखळीचे उन्मोदक वगैरे त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी की त्या सर्व कमळाची जी देठ आहेत त्याची एकत्र केली, त्याची साखळी तयार केली आणि त्या साखळीने ठरवलं का आपण हत्तीला बांधून टाकू. एक सरळ भाषेत त्याचा अर्थ सांगतोय की त्या कमळाच्या दांड्या येतात मोठ्या, त्या एकत्र करून साखळी केली
आणि त्या साखळीनं आपण हत्तीला जर बांधू पाहू गेलो तर हत्ती खरंच का बांधला जाणार आहे का, तो आकळणार आहे का? किंवा मुंगीने श्रेष्ठ असे मोठे आकाशाला आलिंगन देण्याची भाषा करावी का मुंगीने, की मी आकाशाला आलिंगन देईन? आणि म्हणून हे सर्व मला शक्य वाटत नाही. मृगाळ सुताची वागुरे प्रळया निळू का सावरे, दिवा करू कसे नावर सूर्या मंडळासी. एक कमळाच्या दांड्यांचं परत एक वेळेला साखळी केली, किंवा कमळ पाकळ्यांचा असा आडोसा तयार केला. तो आडोसा सोसायट्याच्या वारा अडवण्याकरता जर उभा केला तर नाजूक त्या पाकळ्या, सोसायट्याचा सुटलेला वारा खरंच का थांबू शकतील का? ते जसं अवघड आहे तसं सूर्याला सुद्धा आपल्या हातानं झाकू शकणं कठीण आहे, की आपण सूर्याला झाकून टाकू आपल्या हातानं, किंवा सूर्याच्या प्रकाशात आपण असा कुठला पडदा लावून टाकू आणि अंधार निर्माण करण्याचा जर खोटा प्रयत्न करू तो शक्य आहे का? आणि म्हणून तुम्ही सांगितलेला आचार असा आहे आमच्याकरता की तो त्या आचाराला आम्ही पुरे पडणार आहोत का? खरंच सूर्य जसा झाकता येणार नाही, अंधार करता येणार नाही, सोसायटीचा वारा जसा अडवता येणार नाही, तसंच आमच्याच्याने हा आचार कदापि होणार नाही. मस्काचीन थाटे महामेरू केवी लोटे, हातोबा केवी आटे अंबोनिधी. मच्छरांची फौज एकत्र झाली, सर्व डास आणि सर्व मच्छर एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं का मेरू पर्वतच लुटून देऊ आपण, डोंगरच लुटून देऊ. तर हे लोटणं कधी शक्य आहे का? किंवा हाताच्या उभेनं आपल्या हात गरम केले शिकोटीवर, समुद्रात बुडवले, हात गरम केले, समुद्रात बुडवले, म्हणून समुद्र आटू शकतो का हाताच्या उभेने? अगदी हे जसं शक्य नाही ना, म्हणजे इतकं अशक्य प्राय की हाताची उब थेंबर पाणी सुद्धा आटू शकणार नाही. आणि मच्छर बारीक जीवाणू त्या हिमालयाच्या जवळही जाऊ शकणार नाही. तसलं प्रकार आहे. ही हिमालय एवढा आचार आहे, तो माझ्यासारख्या मच्छराने खरंच कस केला जाऊ शकतो का? तैसे आचार खडगाची चिरे, कैसे न माझे पाऊल थारे, मनोनी सर्व प्रकारे नागवे हे. आणि म्हणून या आचाररूपी खडगावर मी माझं पाऊल अगदी स्थिर ठेवू म्हटलं, असा खडग खाली आहे उभं आणि त्याच्यावर मी दोन्ही पाय देऊन असं स्थिर उभं राहील, असं कसं शक्य आहे? या आचाराचं खडग माझी पावलं माझी पाय तोडून टाकेन. कितीही प्रयत्न केला, कितीही पुरुषार्थ केला तरी माझ्याकडनं हा आचार होणं शक्य नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचा आणि उद्धवाचा हा संवाद चाललाय. या प्रश्न उपस्थित केलेल्या उद्धवाला कृष्ण चक्रवर्ती आता समजावत आहे. तव म्हणे दानव सीर साठू, उद्धव देवान संडी लाठू, नावेक घे पानेटू, येणे आचार विरासी. भगवंत त्याला सांगता, तू धैर्य आणि शौर्य दोन्ही गोष्टी आचार करण्याकरता लागतात. आपण म्हणतोय माणसं मारण्याकरता धैर्य शौर्य लागतं, अंधारातनं जाण्याकरता धैर्य शौर्य लागतं. त्याही पेक्षा या सर्व गोष्टींना जिंकण्यासाठी शौर्य आणि धैर्य लागतं. विकाराला जिंकण्याकरता, विकल्पाला जिंकण्याकरता, इंद्रियांवर विजय मिळवण्याकरता शौर्यही लागतं आणि धैर्यही लागतं. आणि म्हणून तू शौर्य आणि धैर्य सोडू नको. तू प्रयत्न तर करून बघ. तू प्रयत्नच केलं नाही तर तुला काहीही प्राप्त होणार नाही प्रयत्नांशिवाय. तू प्रयत्न तर कर. काही न करता तू जर अगोदर या तक्रारी मांडल्या की माझ्याच्याने हे होईल का, हे होईल का, हे होईल का, काहीच होणार नाही.
तू धैर्यानं उभा राहा. न जिने केतकीची काठी, तरी गाभे वनाचा संपुटी. मकरंदाची बोने वाटी, भ्रमरू केवी आरोगी. आणि श्रीकृष्ण महाराज त्याला आता एक दृष्टांत देऊन समजवतात उद्धव देवांना की केतकीच्या भोवताली असणाऱ्या काट्या, केवड्याच्या केतकीच्या फुलाच्या भोवती असलेल्या काट्या, या काट्यांच्या जोडांमध्ये असलेल्या फुलांमध्ये जी मकरंद असतात, ती मकरंद जर जमा करायचं असेल आणि तो भिंगुरटा जर त्या काट्यांना घाबरत असेल तर तो मकरंद जे मध जमा करू शकणार. आणि म्हणून त्याला त्या काट्यांपासून स्वतःला वाचवून, त्या काट्याची स्वतःची भीती संपवून, त्या काट्यांवर विजय मिळवून त्याला त्या मकरंदाची चव चाखता येऊ शकते, तो मध त्याला जमा करता येऊ शकतं. अन्यथा तो जर त्या काट्यांनाच जर तो भुंगा घाबरला किंवा ती मधमाशी घाबरली तर तिला मधाची चव चाखता येणार नाही, त्या भिंगुरट्याला मधाची चव चाखता येणार नाही. उपवासाचे नसीने, जरी चकोरून बैसे धरणे, तरी चंद्रकराचे पारणे केवी होय. उपवासाचा शीन कशाला, नको झंझट नको, येईल ते पाणी पिऊन टाका असं म्हणून चकोर पक्षानं जर तो उपवासाचा त्रास घेतला नाही तर त्याला त्या चंद्रकिरणाचं जे पारण आहे, सरळ सरळ अगदी मृग नक्षत्राच्या पाण्याचा, त्या पहिल्या थेंबाचा जो आनंद आहे त्याला घेण्याचा, ते त्याला मिळणार नाहीये. म्हणून त्याला उपवास करावाच लागणार. अगदी तसंच तेव्हाच त्याला चंद्रकिरणाचं पारण त्याचं होईल. उपवासाचे नशिने, जरी चकोरून बैसे धरणे, तरी चंद्रकराचे पारणे केवी होय. यानं उपवासच केला नाही तर या चकोराने, तर चंद्र किरणाचा जो आनंद त्याला पारण करण्याकरता, उपवास सोडण्याकरता जो मिळतो तो मिळणार. शिरसागरी घरड हुळी, जरी देवो न करीते बळी, तरी अमृताची पान केळी केवी करते. एक पौराणिक असा दृष्टांत कृष्ण चक्रवर्ती महाराज उद्धव देवांना सांगतात की कोणाच्या तरी एकाच्या शापामुळे अमृत हे क्षीरसागरात पडला, तो अमृताचा कुंभ पडला. आणि देव लोकांनी एकत्र येऊन त्या समुद्राचं जर मंथन केलं नसतं तर ते अमृत, त्या अमृताशी असलेली क्रीडा या देवलोकांना आनंदायला मिळाली नसती, आनंद घेण्याकरता मिळाली नसती. यथार्थ असा आहे की अमृत मिळालं नसतं, जर मंथन केलं नसतं त्या क्षीरसागराचं तर अमृत मिळालं नसतं. आणि म्हणून देवलोकांना अमृत मिळवण्याकरता क्षीरसागराचं, समुद्राचं मंथन करावं लागलं. तसंच तुला देव मिळवण्याकरता जीवनाचं मंथन करावं लागणार, तरच तुला परमेश्वराच्या कैवल्याचं अमृत तुला मिळणार. तैसे वीरगतीची भूतावळी, नेदिजे देहदमनाचा बळी, तरी केवी आतुडे रसातळी कैवल्य निधान. ही सर्व पौराणिक कथेच्या आधारानं श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगतात की धनावर भूतावळी असतात. धन ठेवलं का त्याच्यावर नागोबाई असतो बघा, म्हणतात की धनावरचा नाग असतो. या भूतावळींना बळी दिल्याशिवाय धन प्राप्त होत नाही, अशी ती पुराणातली कथा आहे. जे धन आहे त्याला तिथे त्याच्यावर भूतावळी असतात त्याचं संरक्षण करण्याकरता, आणि त्यांना बळी दिल्याशिवाय ते धन मिळत नाही.
त्याप्रमाणेच परमेश्वर प्राप्तीचं हे गुप्त धन आहे खऱ्या अर्थानं. ते तुम्हाला तुमचा बळी दिल्याशिवाय, बळी येणे अर्थी म्हटलेला आहे, बळी म्हणजे तलवार घेऊन फिरवणे नाही हा, तर बळी येणे अर्थी तुम्हाला म्हणजे इंद्रिय दमन करावं लागेल, विचारांचं दमन करावं लागेल, मनाचं दमन करावं लागेल, शरीराचं दमन करावं लागेल, याने येणे अर्थी बळी द्यावा लागेल. बळी येणे अर्थी द्यावा लागेल, भजनचा द्यावा लागेल, पावभाजीचा द्यावा लागेल ना. हा बळी दिल्याशिवाय तो तो जो परमेश्वर प्राप्तीचं जे धन आहे ते तुला प्राप्त होणार. आणि म्हणून तू देहदमनाचा बळी तुला द्यावं लागणार. आतासी हा प्रसंगू झालिया माझा वियोगू, तुवा सकळीचा त्यागू करावा विशेषता. तुला आता पुष्कळ झालं व समजावून. माझा जेव्हा वियोग होईल ना, तेव्हा मात्र तुला नक्कीच आसक्तीचा, अवलंबनाचा, अलंबनाचा हा सर्व तुला त्याग केला पाहिजे. त्याच्याशिवाय तुला काहीही उपाय नाही. शेवटचा अगदी निर्वाणीची शब्द कृष्ण चक्रवर्ती महाराजांची आहे की तुला मी बऱ्यापैकी समजवलं, आता तुला हे सर्व करावं लागणार आहे. हे जानपा निर्धारे मिया केले त्यागाचे कंदरे, जे टाकावयात सवरे मुक्ती दुर्गाचे. तू अगदी निर्धारपूर्वक आणि निश्चयपूर्वक समजून घे, याच्यात काही बदल होणार नाही. मुक्ती दुर्गातील तू या सिंहासनावर जर तुला विराजमान व्हायचं असेल, तुला ते सिंहासन प्राप्त करून घ्यायचं असेल, तर तुला ही अरुंदची वाट आहे, या वाटेतनच तुला प्रवास करावा लागतो. अज्ञानावरी करोनी अवेसू, दाखवी ब्रह्मविद्येचा मोसू, तो करावा संन्यासू भलतया परी. अज्ञानावरी करोनी अवेशू, तुझ्या ठिकाणी असलेल्या अज्ञानाला तू अवेश पूर्ण लढ, त्याला मारून टाक अवेशाना. सर्वस्वाचा त्याग काहीही करून तू केलाच पाहिजे. काही भलं ते प्रयत्न कर, पण तू सर्वस्वाचा त्याग केलाच पाहिजे. आणि त्याशिवाय अज्ञान याचा नाश होऊन यथार्थ ज्ञान तुझ्यामध्ये प्रकाशमान होऊन तू ज्या रस्त्यानं जातोय तो रस्ता किती योग्य आहे तो प्रकाशेल, आणि मग तुला कैवल्यगड सर करता येईल. अन्यथा तुला वेगळा काहीही मार्ग नाही. आणि म्हणून तू उठ. अर्जुनाला जे सांगितलं ना, हे एक युद्ध होतं, परंतु त्या श्लोकाचा दुसरा अर्थ करावा लागणार आहे. इथं उद्धव देव त्याच प्रश्नामध्ये अडकलेले आहे की मी या इंद्रियांशी युद्ध कसं करू. बस तिथलचा प्रश्न होता मी कौरवांशी युद्ध करू, इथला प्रश्न आहे मी या इंद्रियांशी युद्ध करू. आणि तिथे अर्जुनाला सांगितलं की उठ, तू तुझं झालेलं क्षुद्र हृदय त्याग, त्याच्याने आलेली दुर्बलता त्याग, हातात शस्त्र घे आणि युद्ध कर. इथं सुद्धा ते सांगतात की तू अवेशानं उठ, तुझ्यातल्या अज्ञानाला मार. तुला ब्रह्मविद्या नक्कीच मार्ग दाखवणार आहे. तिथे परमेश्वरानं सांगितलं तू निमित्त मात्र आहे, तू उभा तर राहा, बाकी मी करणार आहोत. इथे हे सांगतात तू आवेशानं उठ, तुला ब्रह्मविद्या मार्ग दाखवणार आहे. निश्चिंत तू काळजी नको, तू सर्वस्वाचा त्याग कर. तिथे अर्जुनाला सांगतात तू सर्वस्वाचा त्याग कर, मोहाचा त्याग कर. हा तुझा हे तुझं हे सर्वस्वाचा त्याग कर, तू उभा राहा, तू हे सर्व केलंच पाहिजे. अर्जुनाला तिथं सांगतात ओढ, तू केलंच पाहिजे. अगदी इथे उद्धव देव आहेत आणि तिथे अर्जुन देव आहेत. या अज्ञानाचा नाश झाला एक वेळेला की ज्ञानाचा मार्ग आपोआप सापडतो. पण तुमच्यात जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत ज्ञानाचा मार्ग सापडणार नाही. आणि म्हणून तुला आवेशानं उठून या अज्ञानांना मारावं लागेल, तेव्हा तुला हे सर्व शक्य.
हे सर्व एवढा मोठा सकाळचा आपला प्रश्न चालला होता चर्चेला, हे एवढं मोठं ईश्वर कृपेविना होऊ शकतं का? हे फक्त जीव करू शकतो का? अर्थात या श्लोकानं सांगून टाकलंय आपल्याला तसं, की ब्रह्मविद्या तुला मार्ग दाखवणार, परंतु त्याचंच विवेचन अधिकच पुढे केलेलं आहे, की परमेश्वराची कृपाही तुम्ही करायला लागलात, की परमेश्वराच्या कृपेचं साह्य तुम्हाला व्हायला लागतं. बरोबर. तव मने भगवतू भूषणू, तू सकळ योगाचा दर्पणू, तुआ त्यागू बोलिला संन्यास लक्षणू, निश्रेयसी लागी. जे उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना सांगतात की तू योगांचा आरसा दाखवणार आहेस, तुझ्यामध्ये पाहिलं की सर्व योग दिसताय, तो योगींना आरसा दाखवणार आहे. जी योगी आहेत त्या योगींना आरसा दाखवणार आहेस. या निश्रेयाच्या प्राप्तीसाठी त्याग केला पाहिजे असं सांगतोय. तरी त्यागू निर्रा दुवाडू, वरी इंद्रियाचा कैवाडू, तेथ कायसा पाडू विखयात्मकाचा. परंतु त्या त्यागरूपी घरामध्ये प्रवेश करणं इतकं सोपं नाही. त्यात मग इंद्रिय आणि ममता हे दोन वैरी दरवाज्यातच बसलेले आहेत ना, ते खरंच का त्याग करू देतील का? आज बघा तुम्ही, त्याग का होत नाही? दोन गोष्टी. तारुण्यात त्याग होत नाही तर इंद्रिय करू देत, म्हातारपणात त्याग करू देत नाही तर ममता त्याग करू देत नाही. मग तारुण्यात ममता करू देत नाही, त्याला उलट करून टाका. तारुण्यात ममता करू देत नाही, स्त्री पुत्राची ममता, आणि म्हातारपणात इंद्रिय त्याग करू देत नाहीत, की आता गुडघ्यांनी काही होतच नाही, आता कसं होईल म्हणून. बघा, ही दोन्ही वैरी त्यागाच्या दरवाज्यात बसलेली आहेत, शस्त्र घेऊन. अगदी ती त्याग करू देत नाहीत ना. त्यागाची धरो फरी, घरीची असता साजिरी, शिव शिव कदनाची विवसिये संसारी, कवन निघे. त्यांनी सांगितलं गडी शिडी असावी वगैरे या ज्या गोष्टी आहेत, या घरी बसल्या बसल्या चर्चा करायला पर्या वाटतात. बरोबर आहे ना, बऱ्या वाटतात. परंतु प्रत्यक्ष करण्याची जेव्हा वेळ येते ना, मग तेव्हा कळतं की ते कसं आहे. मनासारखं खायला प्यायला मिळत नाही, मग पात्रीचे पडतं ते भोजन करावं लागतं, कदान्नाची घृणा येते. तर असं हे सर्व शक्य आहे का? उद्धवदेव श्रीकृष्ण महाराजांना विचारताय. जिनवती गज घंटा, सिंहेसी येई जेल अवचटा, वरी विखय त्यागाची वाटा, कवना जाववेना. एखाद्या वेळेला हत्ती अंगावर आलीत ना प्रचंड समुदायाला, तर त्यांच्यापासून स्वतःला वाचवल्या जाऊ शकतं. प्रयत्न केले की आपण त्या झुंजीतून बरोबर वाचून जातो. पण विषय त्यागाच्या रस्त्यानं जात असताना विकाराची झुंड तुमच्या अंगावर जर आली, तर त्यातनं वाचून जाणं अत्यंत अवघड काम आहे. कुळाचळाचे घाटे, चुरीजती कर फुटे, परी विखय वज्र तुटे, ऐसा कवनी देखे ना. एक पर्वतांची पर्वत अशी हाताने चुरगळून टाकता येतील, त्यांची राख करता येतील, परंतु विषयरूपी जे वज्र आहे ते मात्र तोडलं असं कोणी, असं कुठल्याही कथेमध्ये सांगता येणार नाही. म्हणजे एक मुष्टी प्रहर केला तर पर्वताच्या पर्वत चुरा करून टाकणारी ऋषीगण पुराण कथेमध्ये ऐकायला मिळतात, की बुक्की मारली की त्यांनी पर्वतच्या पर्वत फोडून टाकला. परंतु हे विषयाचं वज्र जे आहे याचा चुरा कुणी केला, याला कुणी तोडलं असं मात्र कुठे ऐकलं गेलं नाही.
इतकं ते भयानक आणि शक्तिशाली आहे की जेल इंद्रियाचा मारू, प्राणापमानाचा सिहारू, प्राणा अपानाचा सिहारू, परी फळवासनेचा अंकुरू, कवना खुडवेना. की इंद्रियावर संयमता करणं शक्य आहे कदाचित, परंतु तपसाधनेनं जी योग साधना आहे त्यामुळे इंद्रियांवर संयमन करता येऊ शकतं, परंतु वासनेचा जो अंकुर आहे त्याला मात्र खुडण्याकरता कुठली योग साधना नाही की त्याने वासनेचा अंकुर खुडला जाऊ शकतो. अजिबात. या हाताला सरळ हात ठेवून 12 वर्ष राहणारे तपस्वी आपल्याला पाहायला मिळतात. आमच्याकडे आता सिंहस्थ येईल बघा तुम्ही. ते सिंहस्थ अगदी डोकं खाली करून पाय वर करतात आणि दिवसभर तसे राहतात. म्हणजे ऋषी शृंग की जो खाली डोकं करायचा, वर पाय करायचा आणि तो तपसाधना करायचा, परंतु तो सुद्धा तपसाधनेवरनं भ्रष्ट झाला. म्हणजे या सर्व याच्यावर नियमन करता येऊ शकतं, पण विषयाचा जो अंकुर आहे तो मात्र खोडून टाकता येत नाही. तुझ्या अनुरागाचे विरडे जयाची हृदय भूमिके नवडे, तयासी काहीच त्यागू न घडे, ऐसी तव माझी मती. ज्याच्या हृदयावर खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या भक्तीचं अंकुर उगवतं, तोच खऱ्या अर्थानं हे सर्व करू शकतो. अनुरागाचं रोपट वाढतो ज्याच्या अंतःकरणावर, तोच हे सर्व करू शकतो. इतर कधीच कोणी करू शकत नाही. उद्धवदेव सांगतात, असं माझं ठाम मत आहे. अविद्येची वज्र साखळा चहूकडे आळीला, वरी ममतेचा खिळा गाडीला मी. ही सर्व योग्यतेसाठी निष्कामता माणसामध्ये असली पाहिजे. निष्कामता. फळ आणि वासना या दोन्ही गोष्टींची नियमनता तुम्हाला करता आली पाहिजे. तेव्हाच परमेश्वरानं सांगितलेला हा आचार, उद्धवदेव सांगतात तू सांगितलेला आचार हा केल्या जाऊ शकतो. त्याला अनुतापाची गरज आहे. अन्यथा ममतेच्या साखळ्यांनी घट्ट असं बांधून टाकलेलं आहे ना. बघा, जसा विषयाचा अंकुर खोडता येत नाही ना, तशा ममतेत नाही तुम्हाला बाजूला निघता येत नाही. ममतेच्या साखळदंड तुमच्या भोवती बांधल्या गेलेली आहेत, जी ममता काहीच करत नाही, पण तरीही ती साखळदंड तुम्हाला तोडता येत नाही. आणि ममतेच्या या साखळदंडाला वर्ण काय झालं, निव्वळ ममतेची साखळदंडच नाही, तर त्याला खिळ्याने घट्ट ठोकून दिलेली आहे. ममतेचा खिळा या सर्व साखळी निर्माण करून ममतेला अजून खिळ्याने घट्ट ठोकून दिलेली आहे. या बंधातून मुक्त होणं शक्यच नाही. अभिलाखाचा वेढा, अभिलाषा आहे त्याचा वेढा आपल्या भोवती पडलेला, पडिला असे गाढा, घट्ट असा वरी मदनाचा कुराडा, घायवटला मी. आणि मदनाची कुराड ती घायाळ करत असते. मी त्याग करणार कसा होईयातनं. निर्धादास लागले स्नेह पास, तया काहीसी आस त्यागाची आता. स्त्री पुरुषाधिकांचं खऱ्या अर्थानं आपण दास बनलेलो आहोत. पोरा करता केलं पाहिजे म्हणजे कोणाचे दास? पोराचे दास. बायकोसाठी केलं पाहिजे म्हणजे कोणाचे दास? तुम्हाला वाटतं तुम्ही मालक आहात, खऱ्या अर्थानं तर ते दास आहे. आणि स्नेहाचा पाश माझ्या भोवती पडलेला आहे, तिथं त्यागाचा संभव कस काय होऊ शकतो? यांचा जर दास होऊन गेलो, जर आता स्त्री पुरुषाचा दास झालेला अगोदर जाय, नौकर एका ठिकाणी नोकरी करतो, तो दुसऱ्या ठिकाणी कसा करेल? जर स्त्री पुत्राचा दास आहे, तो देवाचा दास कस काय होईल?
कारण त्याचं एकाच ठिकाणी असणार, त्याचं दास्यत्व त्याने स्वीकारून घेतलेलं आहे. तो पोरगा सुद्धा म्हणतोय बापाचं कर्तव्य आहे माझ्याकरता घर बांधून ठेवणं, हा मला नोकरीला लावणं, मला बायको करून देणं. पोरं झाले नाही का देवाजवळ जाऊन नारळ बांधलं. बरोबर आहे ना, तो पोरगा अपेक्षा हीच करतो ना की हे बापाचं कर्तव्य, आणि आम्ही दास झालेलो असतो की त्याचं हे सर्व करण्याकरता आमची सातत्यपूर्ण धावपळ झालेली असते. तर मग तिथं त्यागाला वेळ कधी आहे, संभव कधी आहे त्याग करता येतो. म्हणून निरोपणाचा रांचळी रंगाचळी त्यागाचे आढाल चाळी ऐसा कवनीन देखे भूतळी तू अंजोने. आणि म्हणून या त्याग निरोपणाच्या रंगमंचावर रंगभूमीवर खऱ्याखुऱ्या त्यागाचं निरोपण करू शकतो. पण हे सर्व सांगणारा तूच आहे, तुझ्या व्यतिरिक्त हे कोणीच सांगणार नाही. आणि म्हणून हे तूच सांगू शकतो, तूच घडवू शकतो. इतकं कठीण आहे. तुझा कृपा कटाक्ष जोडे सारथी परमात्म्या, या सर्व याच्यातनं मार्ग काय निघेल हे समर्थ तू मला सांगणार आहे की मी आता याच्यातून निरोपणाचा रंगाचळी या विचारत आहे की या सर्व त्यागाचं तूच निरोपण करू शकतो, तूच यातनं मार्ग सांगू शकतो आणि तूच जीवाकडनं हे सर्व घडून घेऊ शकतो. तुझ्याशिवाय कोणीही मला दिसत नाही हे सर्व सांगणारा आणि घडवणारा. तुझा कृपा कटाक्ष जोडे सारथी तैची रिगावा होय त्याग पंथी कैवल्य रत्न चढे हाती वेळू न लगता. माझ्या प्रयत्नानं मी फक्त करू शकणारा नाहीस, नक्कीच तुझा कृपा कटाक्षाचं सारथ्य मला मिळालं, म्हणजे तू माझा सारथी जर झाला तर या त्यागरूपी या पथावर मार्गावर या जीवाचा प्रवेश होऊ शकतो. तू जर नसेल तर मग मात्र मला शक्यच नाही. आणि म्हणून तू माझा सारथी हो. परत कृष्णाने अर्जुनाची भूमिका इथे निर्माण झाली की कृष्णाचा सारथी होता आणि अर्जुनाचा सारथी होता आणि कृष्णानं सारथ्यच स्वीकारलं. बघा लक्षात घ्या, कृष्ण म्हटला नाही की सारथी दुसरा ठेवून मी आरामशीर बसतो तिथं रथात तुझ्यावर गप्पा मार, अजिबात नाही. कृष्णानं सारथ्य स्वीकारलं. याचं कारण होतं की कृष्णानं जर सारथ्य स्वीकारलं नसतं तर अर्जुनानं युद्ध जिंकलं नसतं. ते धर्मक्षेत्रावरचं युद्ध आहे आणि हेही धर्मक्षेत्रावरचं युद्ध आहे. लक्षात घ्या, या दोन्ही युद्धांना सारथी म्हणून कृष्ण हवाय. हे धर्मक्षेत्रावरचं युद्ध जिंकायचं असेल तर उद्धव देव सांगतात माझ्या जीवाचं सारथ्य तू कर, म्हणजे मी या कैवल्य मार्गावर प्रवेश करू शकतो आणि कैवल्य गडावर पोहोचू शकतो. आता श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज त्या उद्धवाला सांगायला लागले की या सर्व तुझ्या गोष्टी मी ऐकल्या, आता बघ कसा आहे. तव म्हणे नागार्जुनाचा दातारू उद्धव देवा हा संसारू जिनावा धुरंधरू आपुल्या अंगवना. हे उद्धवा, हा संसार रूपी हा धुरंधर असा युद्ध लढा जो आहे तो पुरुषार्थानं जिंकावा लागतो, आधाराने नाही. हा लक्षात घ्या, एखाद्यानं सांगितलं की मी पळण्याची शर्यत काठीच्या आधारानं जिंकेल तर त्याला जिंकता येईल का? त्याने पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि काठीच्या आधारानं जर तो जिंकू पाहत असेल तर जिंकता येईल का? नाही. त्याला स्वतःच्या आधारानं स्वतःच्या शौर्यानंच ते जिंकावं लागेल, पुरुषार्थानं जिंकावं लागेल. आणि म्हणून सांगतात की हा संसार रूप हा धुरंधर असा जो प्रसंग तुला समोर दिसतोय तो तू पुरुषार्थानं जिंकला पाहिजे. रोगिया उपजे पिडा तरी वैद्याने दिजे काढा जैताचिया चाडा सर्व दिया हात वसू नये. एखाद्या माणसाला ताप आला, त्याचा ताप घालवण्याकरता त्या वैद्याने काढा स्वतःच प्यायचा का त्या रोग्यानं प्यायचा? काय देखणं वर्णन आहे ना.
की ते सोपंही आहे. ज्याला ताप आला त्यालाच काढा प्यावा लागेल, तेव्हा त्याचा ताप जाईल ना. वैद्य आला, त्याचं वैद्याने नाडी पाहिली आणि सांगितलं तुला ताप आला, मी काढा पितो, तर त्या रोग्याचा ताप जाईल का? नाही ना जाणार. तसंच आहे. कृष्ण चक्रवर्ती सांगतात की रोगिया उपजे पीडा तरी वैद्याने दिजे काढा. त्या वैद्याला काढा देऊन कसं काय चालेल? त्याचा रोग कसा जाईल? युद्धात जर विजय प्राप्त करायचा असेल ना, ज्योतिषी मुहूर्त काढून देऊ शकतो, जिंकून देऊ शकतो का? योग्य वेळी युद्धाला सुरुवात करा, मुहूर्त काढला, परंतु युद्ध जिंकून देईल का? युद्ध जिंकण्याकरता राजाला शस्त्र घेऊन युद्धभूमीवर लढाई करावी लागेल. अगदी तसंच आहे, तुला या युद्धभूमीवर तुला लढाई करावं लागणार. अगदी रणी झुंजारू घायवटे तरी वनियान बांधी जती पाटे विरहणी कांतू नेभटे तरी सखी उपचारू नाही. तेच अगदी मागच्या ओवीचा जसंच्या तसंच तो अर्थ आहे की रणांगणात घायल झाला आणि त्या घायाळ झालेल्या योद्ध्याच्या जखमेवर जर वस्त्र बांधायचं असेल, त्या वैद्यानं स्वतःच्याच हातावर जर बांधून घेतलं तर त्या योद्ध्याची जखम बरी होईल का? नाही. आणि म्हणून त्या योद्ध्यालाच ते वस्त्र बांधावं लागणार आहे. तसंच विरहहीन जी पतीमुळे आहे, जिचा पती परदेशामध्ये आहे, तिला वियोग निर्माण झाला आणि त्या वियोगावर उपचार करणं सोडून देऊन मैत्रिणीवर तिच्या उपचार जर केला तर फायदा होईल का? त्या विरहणीवरच उपचार करावा लागेल. अगदी तसं ज्यांनी सांगितलं, तैसे ऐके भक्त राजा हे त्यागाचे भोज तुझिया वारिया मज नाचू नये. त्याग करण्याचा अलंकार मी तुला बक्षीस देऊन टाक. तू खऱ्या अर्थानं आनंदानं नाचायला सुरुवात करायला पाहिजे होती की या एवढ्याशा त्यागानं मला एवढा मोठा देव भेटणार आहे, आणि म्हणून तू आनंदानं आणि हर्षा अतिशयानं तू नाचायला पाहिजे होतं. तू हे सर्व सोडून दिलं, हे काय भलतच बडबड करतोय तू? श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगतात की तुला इतकं जर सांगितलं तर तू आनंदानं नाचायला पाहिजे होता. अर्थात त्याचा शेवटचा श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराजांचं त्याला सांगण्याचा अर्थ आहे की मी तुला इतकं चांगलं सांगितल्यावर नाचणं सोडून दिलं आनंदानं. म्हणजे लेकराच्या हातामध्ये आईनं एखादं खाऊ चॉकलेट आणून देणं आणि ते चॉकलेट हातात घेऊन त्या मुलानं नाचायला सुरुवात करणं, तसं मी तुझ्या हातामध्ये हे देखना अगदी त्यागाचा मंत्र तुझ्या हातामध्ये दिला. तू नाचायला पाहिजे होतं. तू हे सर्व तक्रारी करतोय, तुला असं काही चालणार नाही. तू त्याग केलाच पाहिजे, तुला त्यागाशिवाय वेगळा उपाय नाही. काढोनी महामोघाचा मागू सांडवी ब्रह्मविद्येचा लागू तो सकळाचा त्यागू तुझी करावा. वेड्या, असं कधीच नाही रे. असं कुठं जागेवर बसून मिळतं का? याचा माग, एखादी वस्तू सापडण्याकरता तिचा माग काढावा लागतो, रस्ता काढावा लागतो आणि मग ती वस्तू सापडते. जागेवरनच तू जर विचार मला सापडावं, मला सापडावं, मला मिळावं, मला मिळावं, असं कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता रस्ता शोधावा लागतो, त्या रस्त्यानं जावं लागतं आणि मग ती वस्तू सापडते ना. या महाचोरांनी, ही चोर आहे मध्ये बसलेली, ही सर्व ती इंद्रिय चोर आहे, वासना चोर आहे. या चोरांनी खऱ्या अर्थानं ब्रह्मविद्या रूपी जे धन आहे ती चोरी करून घेतलेली आहे. तुला ती हिसकावून आणायची, हडप केलेलं धन त्यांच्याकडून तुला तुझं तुझं प्राप्त करायचं आहे. त्याचा मार्ग काढायचा, माग काढायचा की यांनी चोरून नेऊन कुठं ठेवलेला आहे नेमकं, त्याचा माग काढायचा
आणि त्याचं काम त्यागाव्यतिरिक्त होऊ शकत नाही, त्यागाशिवाय केल्या जाऊ शकत नाही. हरवलेलं ब्रह्मविद्या रूप साधन जे आहे, धन आहे, ते प्राप्त करण्याकरता तुला त्याचा माग काढायचा आहे. आणि माग काढत असतानाचा तुझा प्रवास आहे हा अटन विजनादी जो प्रवास आहे, हा त्या ब्रह्मविद्या रूप धनाचा शोध घेण्याचा प्रवास आहे. हे सर्व विसरून तेही मला जखम होईल का, माझं रक्त निघेल का, मी परत येईल का, मी मृत्यू पावेल का, हे जर राजाने युद्धभूमीवर जाताना विचार केला तर राज्य त्याच्या पदरी राहणार नाही, ते राज्य त्याच्या पदरीतून निघून जाईल, नवीन राज्य जिंकता येणार नाही, आहे ते निघून जाईल. तसंच तू जर हे सर्व केलं नाही तर तुझं आहे ते जाईल आणि तुला जे कैवल्यगड हवाय तोही मिळणार नाही. आणि म्हणून तुला हे सर्व करावं लागणार आहे. आपुले अंग बळे रिगोनी त्यागाचे खळे, विचाराचे नदी धळे खोचावा संसार शत्रू. त्याग हा अत्यंत कठीण आहे असं जेव्हा उद्धव देव म्हटले, त्या उद्धव देवांना कृष्ण चक्रवर्ती समजावून सांगतात की बाबा रे, तू ज्याला अवघड म्हणतो ना ते अवघड नाही. अवघड जर म्हटलं तर मग तुला हवं ते मिळणारच नाही. कसं मिळेल ते? तुला तुझ्या पुरुषार्थानं त्यागाच्या रणांगणावर प्रवेश करावं लागणार, घनघोर युद्ध करावं लागणार संसार शत्रू बरोबर. हा त्यागाच्या त्या त्या रणभूमीवर संसार नावाचा शत्रू शस्त्र घेऊन उभा आहे. तुला त्या रणांगणावर अगदीच पुरुषार्थानं, हे बघा लक्षात घ्या, पुरुषार्थ म्हणजे घर बांधणे नाही, पुरुषार्थ म्हणजे जमीन घेणे नाही, पुरुषार्थ म्हणजे परमेश्वर मिळवणे. अध्यात्मातला पुरुषार्थ आहे तो परमेश्वर मिळव. तुला पुरुषार्थानं त्या रणभूमीवर संसाराच्या उभं राहून त्या संसार शत्रूंना पराभूत करावं लागणार आहे. भाल्यासारखं शस्त्र तुझ्या हातामध्ये आचाराचं मिळालेलं आहे, आचाराचं खडगासारखं शस्त्र तुझ्या हातामध्ये, तू त्या संसाराला भोगसून भोगसून त्याचा पराभव करायचा आणि विजय मिळवायचा आहे. लोकतत्वाचे पारखी लाहुनी तनुमानुखी, ज्ञानाचा लोह नखी तोडीत भवबंधाचे. जाणते तत्ववेत्ते ज्ञानीय हे सर्व जाणतात की मनुष्य देह परत परत मिळणारा नाही, आपल्याला परत मिळेल, परत मिळेल, परत मिळेल. आणि त्यामुळे ही ज्ञानीय माणसं, हे ज्ञान झालं की त्या ज्ञानाच्या, ज्याला लोह नख लोखंडाची नख म्हणतो आपण, त्या लोखंडाच्या नखांनी या संसाराची बंधनं तोडून टाकतात ज्ञानी लोक. तसं तू सुद्धा, तुला ज्ञान झालंय आता, त्या ज्ञानाची ती लोखंडाची नख तयार कर, बोटात घाल, तुझ्या भोवती असलेली जी बंधन आहे ना त्या नखांनी तडात तडात तोडून टाक. आपली वाढवलेली नख दात कुरतडण्यासाठी असतात बघा, कानात बोटं घालायची नाही ते दात कुरतडायची. इथली नख लोहाची आहेत, लोहाची येणे अर्थी इथली नख ज्ञानाची आहे. त्या ज्ञानाच्या नखांनी तू स्वतःभोवती मोहाचा पाश जो आहे, जो दोर बांधलेला तो तू तोडून टाकायचा. आणि ज्ञानी आलो, ज्ञानीयाचं काम आहे हे, ज्याला ज्ञान झालं ना त्याला तो मोह तोडून टाकता आला पाहिजे. वैराग्याचे निकुटे मनुष्य देहाचारी सावटे, तरी ते ठसा उमटे ईश्वर तत्वाचा. वैराग्याच्या पीठाने जो वैराग्याचं पीठ जे आहे ते, हा मनुष्य देहाचा जो आरसा आहे, तो आरसा अगदी पुसून स्वच्छ केला पाहिजे, निर्मळ केला पाहिजे. आणि मग त्याच्यावर ईश्वर ध्यान तत्वाच प्रगटीकरण होतं बघा, लक्षात घ्या. ध्यान साधत आपल्या सृष्टीची टाक साळे, शरीराचे मोप पडिले, पुणू अवघेची झाले चोरमोळे नरदेह वांचोनी. या टाकसाळीमध्ये
ही सर्व जी सृष्टी आहे या सृष्टीच्या टाकसाळीमध्ये ही जी सर्व देवता मूर्ती असतील, पशुपक्षी असतील, ही सर्व नाण्यांसारखी निर्माण वेगवेगळ्या झाली. वेगवेगळी नाणीच आहेत ना बघा ना, ही वेगवेगळी शरीर निर्माण झाली, नाणी तयार झाली. ही सर्व खोटी आहेत. यातलं कुठलंही खरं नाणं नाही. ही सर्व नाणी खोटी आहेत. यातलं एकच नाणं आहे या सृष्टीवरचं, जे देवतेच्या मूर्ती हे झालेलं नाणं. ही टाकसाळ आहे. सृष्टी एक टाकसाळ आहे. इथं वेगवेगळ्या गोष्टी तयार झाली, झाडं तयार झाली या टाकसाळीतनं, मग पक्षी तयार झाली या टाकसाळीतनं, मग पशु तयार झाली या टाकसाळीतनं, देवतेच्या मूर्ती तयार झाल्या या टाकसाळीतनं. या सर्व खोट्या आहे. टाकसाळ शब्दाचा अर्थ तुम्हाला कळाला असेल, कारखाना. सरळ 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 टाकसाळ शब्दाचा अर्थ आहे कारखाना, की जिथे वस्तू तयार होते, नाणी तयार होतात. नाणी तयार जिथं होतात तिला टाकसाळच म्हणतात. म्हणजे आताही टाकसाळच म्हणतात, की तिकडे आंध्र प्रदेशात एक टाकसाळ आहे, आमच्या नाशिकला एक टाकसाळ आहे, की जिथं नाणं तयार होत, टाकसाळच म्हणतात तिला. तर ही सृष्टी सर्व टाकसाळ, यामध्ये ही नाणी तयार झाली. या नाणी सर्व खोटी आहे. या नाण्यांमधलं एकच नाणं खरं आहे, मनुष्य देह. एवढंच नाणं खरं आहे, बस. बाकी सर्व नाणी खोटी आहे. हे चलनी आहे. मनुष्य देह हे चलनी नाणं आहे. याचं कारण आहे, हे नाणं तुम्ही परमेश्वराला अर्पण करा, तुम्हाला मोक्ष त्याच्याकडून मिळतो. या अर्थानं मनुष्य देहाला नाणं म्हटलेलं आहे, की हे दिल्याशिवाय आपल्याला मोक्ष विकत घेता येत नाही. तुम्हाला शरीर द्यावं लागेल, देव तुम्हाला मोक्ष देतो. आणि म्हणून कुत्र्याने ठरवलं ना तर कुत्रं हे नाणं खोटं आहे, मांजराने ठरवलं तर मांजर हे नाणं खोटं आहे. दैवता मूर्ती या करता म्हटल्या की देवतेंनी ठरवलं तर ते नाणं खोटं आहे, कारण त्यांना परमेश्वर मिळू शकत नाही. त्यांनी दिलं तरी मिळू शकत नाही त्यांना. आणि म्हणून यातलं एकच का आहे, की जी मनुष्य देह युक्त, आपला हा मनुष्य देह, जर हा युक्त मनुष्य देह परमेश्वराच्या जवळ नाणं म्हणून घेऊन गेलो दुकानात त्याच्या, आणि परमेश्वराला सांगितलं की बाबा रे हे नाणं घे आणि तुझ्या दुकानातला कैवल्य नावाचं जे वस्तू आहे ती मला विकत दे, तर ती घेता येईल. आणि म्हणून हे मनुष्य देहाचं नाणं तुला खरं मिळालेलं आहे. ते लाभून मनुष्य देहाचे नाणी, ज्ञानाचे उदारपणे, जाणता दिधले मेलवणे या संसाराशी. हे असं मनुष्य रूपी जे नाणं आहे, शरीर हे मनुष्याचं किंवा मनुष्य जन्म आहे, हे नाणं प्राप्त झाल्यानंतर जाणत्या माणसानं उदारपणानं ते परमेश्वराला दिलं पाहिजे किंवा त्याचा खर्च केला पाहिजे. आपण बघा कशी आहोत, खर्चच करत नाही, त्याचा साठवून ठेवतो. द्रव्य साठवून ठेवावं तसं, याची एफडी कर, त्याची एफडी कर, त्याची एफडी कर, त्याची एफडी कर. तुम्ही याची एफडी करून ठेवताय, लक्षात ठेवा, आणि मरून जाताय, काही कामाचं नाही. मग हे मनुष्य देहाचं नाणं शेवट काय होतं? शेवट जसं तुम्ही एफडी केलेले सर्व पैसे तुमचे मागचे चोर खातात, तसंच ही एफडी केलेलं नाणं अग्नी खाऊन घेतो. माती पुरून टाकलं तर संपलं. जे पुरल्या जाणार आहे, जे जाळल्या जाणार आहे, जे सडल्या जाणार आहे, हेच जर याचं उदारपणानं खर्च जर केला तर मग मात्र तुम्हाला मूल्य अशी वस्तू प्राप्त होणार आहे, तो परमेश्वर. आणि म्हणून उदारपणानं याचा उपयोग केला पाहिजे. याच्या उपयोगानं संसार संपवला पाहिजे आणि ईश्वर प्राप्त केला पाहिजे. ईश्वर प्राप्त करण्याकरता देहार्पणा व्यतिरिक्त कुठलंही साधन नाही. ही छोटी छोटी साधनं ईश्वराला प्रसन्न करण्याकरता केल्या गेलेली आहे, बस. परमेश्वर प्राप्त त्याच्याने होणार नाही. परमेश्वर प्राप्ती करता तुम्हाला तुमचं द्यावं लागणार परमेश्वराला. तो वेगळं काहीच मागत नाही. आपण उगीच नारळाचा आमिष दाखवतो, त्याला पेढ्याचं दाखवतो, तो त्याच्याकडे पाहतो का नाही काय माहिती. तो तुमच्याकडे पाहत असतोय, वेड्या तुझं जे आहे ते मला दे, आणि तेच आम्ही कुणी देत नाहीत ना, बघा ना. याची अर्थी आता तुझ इतिहासू सांगेल विरक्ता, जो पूर्वी यदू अवधूता
संवादू झाला. आता यदुराजाचा आणि श्री दत्तात्रय महाराजांचा जो संवाद झाला तो पुढे ते सांगतात की तुला तुला सांगतोय मी. आता श्री दत्तात्रय महाराजांचं वर्णन नेमक्या वैशुबाई गेल्या बघा. तिचे दत्तात्रय महाराज येण्याची वेळ झाली आणि ती झोपायला गेली. हा, तिचं बाहेर काम आहे पण दत्तात्रय महाराज मध्ये आले ना. श्री दत्तात्रय महाराजांच्या श्रीमूर्तीचं वर्णन केलं जात आहे की कशा आहेत ते. तो अवधूतू मूर्ती तरी सातू परी काळासी कृता तू हो निठेला. श्री दत्तात्रय महाराजांची श्रीमूर्त ही अतिशय शांत प्रसन्न, परंतु तरीही काळालाही मारून टाकण्याचं तेज तिच्यामध्ये आहे आणि म्हणून तो चिरायू अवतार त्यांनी स्वीकारला बघा. हा, काळाचा परिणामच त्या श्रीमूर्तीवर होत नाही. वर्ष किती झालेली असतील आपण काल परवा मोजली ना, किती वर्ष पटकन सांगा किती. हा, अहो कालच मोजलीत ना, काल का परवा तर मोजून दाखवली. अजून मी इथेच आहे ना. 24,05,500 वर्ष झाली. एवढा वर्षाचा कालखंड होऊ नये, काळ श्रीमूर्तीला स्पर्श करू शकला नाही. हा, इतके ती तेजस्वी आहे. श्री दत्तात्रय महाराजांनी काळाचा प्रतिकार करून चिरायू अवतार स्वीकारला. चिरायू, चारी युगांमध्ये. मग आता हे 4 युग, अजून 4 युग, अजून 4 युग, मागचे किती 4 युग हे नाही. आपण आता युगमापकानुसार मोजून टाकतोय की हेच 24 लाख वर्ष सुद्धा हे आत्ताच्या विचारानं की तो त्या युगाच्या शेवट अवतार स्वीकारल्यामुळे पुढचे आपण माफ केले, कदाचित त्याच्या मागचा प्रकरण असलं पाहिजे असंही काही नाही. परंतु तो चिरायू अवतार त्यांनी स्वीकारला. तो वैराग्याचा कांतीवू की महातपाचा ओतीवू की निवृत्तीचा थळीवू उडवला तो. ही दत्तात्रय महाराजांचं वर्णन बघा कसं आहे, देखणं केलेलं आहे की वैराग्याच्या काष्टामध्ये, लाकडामध्ये तो कोरून काढलेला पुतळा आहे जणू काही. वैराग्य किती कडकडीत आहे, काष्टा इतकं कडकडीत आहे. काष्ट मोडल्यानंतर कडाकडा आवाज येतो ना, वैराग्य इतकं कडकडीत आहे. काष्टामध्ये कोरलेला तो पुतळा आहे का, किंवा महा तपसाधनेच्या पुतळ्यामध्ये, त्या साच्यामध्ये ओतलेली ती श्रीमूर्तीचा तो पुतळा आहे का. सर्वसंग परित्याग आहे, संन्यस्त वृत्तीबद्दलचं त्यांचं विशेषत्वाने वर्णन कवींनी केलेलं आहे की तो जणू काही पाषाणात कोरून काढलेला मूर्तिमंत पुतळा. संन्यस्त वृत्ती इतकी कठीण आहे, इतकी कठोर की भक्तीचा वाटे करू की ज्ञानाचा निडारू ना तरी जगासी पुढारू मोक्षाचा की. तो श्री दत्तात्रय महाराज कसा आहे ना, भक्तीचा वाटे करू, मार्गदर्शक आहे, वाटाड्या आहे, भक्ती मार्ग दाखवणारा तो वाटाड्या. ज्ञानाचा निडारू, ज्ञान मार्ग दाखवणार आणि भक्ती मिळवून देणारा. आणि मोक्ष जणून मिळवूनच देणार याचा आश्वासक आहे श्री दत्तात्रय महाराज. मोक्षाचा आश्वासक आहे. ना तो विवेकू वेठला की प्रबोधू बोधला
ना तरी योगूची मूर्ती सियाला अवधूत वेग. रूपानं अगदी सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, यथार्थ ज्ञान हे सर्व त्यांच्या मूर्ती रूपानं साकार झालेलं आहे. अवधूताचा तो वेश तो देखना जाणवतोय त्यांच्या सी मूर्तीवर, परंतु सारासार विवेक, नित्यानित्य विवेक, यथार्थ ज्ञान हे अवधूत वेशानं साकार झालेला आहे, असा तो सामान्यपणे अर्थ आहे. तो जगा वेगळा असे योगी लीळा, विचरे एकला महिमंडळी. तो योगी लीळेनं वर्तन करणारा, योगियांची लीळा जशी असते तशी योगी लीळा वर्तन करणारा आहे. भूतलावर एकटाच विचरण करणारा श्री दत्तात्रेय महाराज एवढे दिवस कोल्हापूरला एकटेच जातात, पंचाळेश्वरला एकटेच येतात, मनसळला एकटेच जातात आणि माहूरला निद्रेलाही एकटेच जातात. म्हणून म्हटलं तुला दत्तात्रेय महाराज येणार आहे, तू बाहेर जाऊन बसली. श्री दत्तात्रेय महाराजांबद्दल आपल्या पंथीय ग्रंथांमध्ये अजून एक प्रामुख्याने उल्लेख येतो की कोल्हापूरची भिक्षा, पंचाळेश्वराचं भोजन झाल्यानंतर श्री दत्तात्रेय महाराज मनसळला आपली झोळी धुण्याकरता जातात. आपल्या ग्रंथांमध्ये त्याचं धुण्याकरता झटकणे इतके ते हे नाही ना, झोळी कस काय झटकते? कुठे झटकतात? कुठे लिहिलं? कुठे लिहिलेलं? मला वाटतं संवत्सरचं पुस्तक आहे, श्री दत्तात्रेय हा, कुठे झटकतात ते? झटकतात हे मला माहित नाही, पण मनसळला मात्र धुतात हे मला माहित. कदाचित शब्दांचा गोंधळ असेल, पण मनसळला श्री दत्तात्रेय महाराज झोळी धुण्याकरता जातात. झटकणे होणार नाही बर का, झोळी धुण्याकरता जातात एवढं. आणि म्हणून ही वेगळी माहिती तुला होती, मग तू डोळे विस्फारायची काय गरज आहे? हा, मनसळला श्री दत्तात्रेय महाराज झोळी धुण्याकरता जातात आणि मग माहूरला निद्रेसाठी जातात. कविराजांना हे सांगायचं आहे की हा एवढा मोठा प्रवास युगायुगापासून चाललाय, तो एकटा चालला. या अर्थाने या अवताराचं वेगळेपण आहे. तो जगा वेगळा असे योगी लीळा, त्याची लीळा कशी योग्यासारखी आहे. विचरे एकला महिमंडळी, आणि एकलाच फिरत राहतो. बाबा तेच असे अवतार आहे की भक्त परिवार त्यांच्या सोबत असतो. एक स्टेप या यदुराजांची आणि श्री दत्तात्रेय महाराजांची भेट झाली आणि मग यदुराजानं श्री दत्तात्रेय महाराजांचं केलेलं जे स्तवन आहे ते आता इथून पुढे येणार आहे. माझा जो आग्रह असतो ना की तुम्ही पारायणात इतर कुठेतरी श्री दत्तात्रेय महाराजांचं शोध घेता आणि त्यांचं स्तुतीस्तवन करण्याचा जो प्रयत्न करताना तो तितकासा चांगला नाही, तो मात्र हा चांगला आहे. उद्धव घेतला की इथं ते जे स्तवन करताय हे केलेलं स्तवन एक वेगळं आहे, या स्तवनाचं पावित्र्य वेगळं आहे. बरोबर, या स्तवनाला ज्यांनी साधलं म्हणजे शब्द तयार केला, तो शब्द कुणी तयार केला, कुठल्या प्रसंगात तयार केला, यावर त्या शब्दाचं पावित्र्य आहे. तुमच्या घरी बाबा लोक, मी पारायण करत नाही म्हणजे येतच नाही मला पारायण करता, परंतु पारायणाला मी आलेली लोक मी पाहतो की पारायण करायला आमची महात्मे मंडळी, साधू मंडळी आली
की ती सांगतात एका वाटीत पाणी आणून ठेवा, मग मग पाणी आणून ठेवा, आणि मग त्यांनी भगवद्गीतेचा एक अध्याय म्हटला की वाटी उचलतात आणि त्यात फुंकतात. बरोबर आहे की नाही? परंपरा आपली आहे, त्यात काही वेगळे पण नाही. तर बघा तुम्ही, त्या फुंकण्यामध्ये काय आहे? कुठला मंत्र आहे का? नाही. त्या फुंकण्यामध्ये एक आहे की ती ईश्वर लीळेनं पवित्र असलेली शब्द त्यांच्या जिभेवर मुखावरची खेळ, त्यामधनच तयार झालेलं जे पावित्र्य आहे ते त्यामध्ये फुंकतात. बरं, म्हणजे शब्दाची घडवणूक सुद्धा पवित्र असते का नाही? मग आता या साधकांनी तपसाधनेतनं जी शब्द ईश्वर स्तुती करता तयार केली, ती शब्द किती पवित्र आहे. त्या शब्दांच्या आधारानं जर आपण परमेश्वराचं स्तुती स्तवन केलं तर ती किती आपल्या उपयोगी जाईल. आणि म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की आपण पारायण करण्याकरता, आता ठीक आहे आपण करणार, म्हणजे मी करणार, मी 7 ग्रंथ प्रकाशित केली, ग्रंथ केला, त्याचा अर्थ केला. आता माझी एक कल्पना आहे की अशी जी पारायणं आहेत यातली, आता श्री दत्तात्रय महाराजांचं यदुराजानं जी पारायण केलं, स्तवन केलं, ती पारायण म्हणून मी माझी कल्पना केला बाहेर काढून पारायणाचं पुस्तक की जेणेकरून पारायण तेवढंच करतो, ही करणार होईल, यथा अवकाश होईलच अगदी नक्कीच. हे पारायण केलं पाहिजे. चल, तो खेळ तू मदिनी पातला यदुरायाची राजधानी, तेथ राहिला तपोवनी सिद्धनाथाचा. हा पृथ्वीवर खेळ क्रीडा करत करत यदुराजाच्या राजधानीमध्ये श्री दत्तात्रय महाराज पोहोचले. जे त्या राजधानीमध्ये असलेलं सिद्धनाथ नावाचं जे तपोवन आहे, त्यांचं ते जे बगीचा आहे, गार्डन आहे, तिथं ते थांबले आणि तिथं सिद्धनाथाचं जे देऊळ होतं त्या देऊळामध्ये श्री दत्तात्रय महाराज राहिले. कवनी एकी वेळी यदू निघाला व्याहाळी, तव देखिला झाडा तळी अवधूत तो. आणि मग कोणत्या तरी एका प्रसंगामध्ये यदुराजा हा फिरण्यासाठी म्हणून तपोवनात आला त्या, आणि तिथे एका वृक्षाखाली श्री दत्तात्रय महाराज बसलेले त्याने पाहिले. तेथ चरण नमस्करिले, मग राये पुसिले, कै बीजे केले तुम्ही या नगरासी. राजानं त्यांना प्रणाम केला आणि विचारलं की तुम्ही या नगरामध्ये केव्हा आला? तुम्हा हिंडता ये सृष्टी, ऐसे कवने पुरखेसी झाली भेटी, ज्या संसाराची दाटी वनवली एके वेळ. या सृष्टी मंडळामध्ये फिरत असताना अशा कोणत्या सत्पुरुषाची आपणास भेट झाली? श्री दत्तात्रय महाराजांचं ते तेजस्वी श्रीमूर्त पाहिल्यानंतर यदुराज विचारतात श्री दत्तात्रय महाराजांना, दंडवत करून समोर बसले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या श्रीमूर्तीवरचं हे अलौकिक तेज कसं दिसतंय की या सृष्टी मंडळात फिरत असताना या संसार रूपी सर्पानं अशी कुठलीही दंशात्मक क्रिया तुमच्यावर केली नाही, श्रीमूर्तीवर कुठले लहरीचं यत्किंचित सुद्धा संसाराच्या तुमच्या श्रीमूर्तीवर दिसत नाही. कवनाचा मनुमासा न धवे अर्थ कामाची आविषा, या धर्माची प्रशंसा कवनून करी. तुमच्या ठिकाणी या तिन्ही गोष्टी नाही, द्रव्य, कामना, विषयभोग, यासाठी कुठलंही धावणं तुमच्यासाठी दिसत नाही. बघा, लक्षात घ्या. अर्थात हे सर्व श्री दत्तात्रय महाराजांबद्दल बोलणं म्हणजे अत्यंत तोकडा आहे.
त्या श्रीमूर्तीवरचं जे तेज आहे ते मनुष्यत्वाच्या पलीकडचा, बस सोपं. हे त्याचा त्याचा फार बारीक अर्थ न सांगता तुम्हाला मनुष्यत्वाच्या पलीकडे आहे की मी बसलो, माझ्या चेहऱ्यावर मनुष्यत्वाची भावना आहे, माझ्या हातांकडे मनुष्यत्वाचा भाव आहे, माझ्या डोळ्यांवर मनुष्यत्वाचा भाव आहे. श्री मूर्तीकडे पाहिल्यानंतर या यदुराजाला मनुष्यत्वाचा कुठलाच भाव दिसला नाही, याच्या पलीकडचं दिसलं, याच्या पलीकडचं. आणि म्हणून ते विचारतायत त्याला की या पलीकडचं तुमच्या ठिकाणी दिसतंय नेमकं. तू आगवना पुरता सकळ कळा जाणता, ऐसाही अकर्ता हे मज नवल पै. याचं मोठं नवल वाटतं की तुम्ही पुरुषार्थी आहात. तुमच्या अंगावर श्री मूर्तीवरचं जर तेज पाहिलं ना, तुम्ही सर्व कळा जाणणारे आहात, सर्वज्ञ आहात, असं तुमच्या श्रीमूर्तीवर पाहिल्यासारखं पाहिल्यानंतर जाणवत आहे. या जगाचं राज्य जिंकण्याकरता जो असा करता असतो तो त्याच्या ठिकाणी कधी नसतो, तितकं तेज तुमच्याकडे आहे. या सर्व जगाचं सामर्थ्य आपल्यात आहे असा तो दाखवत असतो. तुमच्या ठिकाणी असं कुठलंही दिसत नाही, परंतु या जगाचे करता करविता तुम्ही आहात असं तेज मात्र तुमच्या श्रीमूर्तीवरून ओसांडून वाहत आहे. श्री दत्तात्रय महाराजांना हा यदुराजा विचारतोय, तुम्ही नेमके कोण असला पाहिजे. जड उन्मत पीसे खेळत अससी तैसे, एरवी ज्ञानाचीन प्रकाशे देखसी चराचर. तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व चराचराच्या ज्ञानानं परिपूर्ण आहात, परंतु सकृत दर्शनी जर तुमच्याकडे पाहिलं तर मग मात्र तुमचं वागणं बोलणं हे जड पिशाच्या सारखं दिसत आहे. पण वागणं तसं आहे, परंतु दिसणं मात्र तसं नाही. कारण परशुरामाला जेव्हा भेटले तेव्हा मात्र हातामध्ये काय होतं, परशुरामाच्या भेटीमध्ये मस्त. अर्ळकाला जेव्हा त्रितापानं दग्ध झालेल्या अर्ळकाच्या वेळेला श्रीमूर्तीचं दिसणं कसं होतं, तसंच होतं, पिशाच्यवत फिरणं होतं. परंतु राजा यदुराजानं सांगितलं की तुमचं हे जरी विचारणं असं बाह्य दिसत असलं तरी तुमच्याकडे पाहिलं तर मग मात्र वाटतं की या चराचराचे जाणते आणि करते तुम्ही आहात. काम लोभाचे निदावानळे हे भूत जात बनवले, तेथ ज्ञान रजी ओलावले तुझे अंगी. या संसार चक्रामध्ये सर्व जीव हे कामक्रोधाच्या 10 अग्नींनी होरपळलेले आहेत. अज्ञानाच्या डोहामध्ये ही बुडलेली आहे. परंतु एखाद्या थंडगार जलाशयामध्ये पोहणाऱ्या हत्तीनी जी आनंद घेते, वनव्याची तिला झळ लागत नाही, तशी तुमच्या ज्ञानरूपी डोहामध्ये जर बुडी मारली तर या संसार चक्राच्या 10 अग्न्याची झळ लागणार नाही असं देखणं तुमच्या श्रीमूर्तीमधून पाझरणारं ते शीतलता जाणवते आहे. तुमच्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी दिसत असलेल्या ज्ञानामुळे ती झळ लागणार नाही असं दिसत आहे. आत्मयाचा आळा वीण विख्याची बोला, कैसेन कुंभैला आनंद तुझ. अगदीच एखाद्या विषयाचा आश्रय असला की जीव सुखी असतो. बघा, कुठल्या तरी विषयाचा आश्रय त्याला लागतो, कुठल्या तरी त्याला सुख मिळवण्याकरता कुठल्या तरी तो आधार घेऊन त्याचं सुख मिळत असतं. तुम्ही लोकांनी खुर्चीचा आधार घेऊन सुख मिळवलं, मी तक्क्याचा आधार घेऊन सुख मिळवलं,
तुम्ही पंख्याचा आधार घेऊन सुख मिळवतात. बरं, कुठल्या तरी एखाद्या घटनेचा आधार मिळून तो जीव सुख मिळवत असतो. आपल्या ठिकाणी पाहिल्यानंतर यदुराज म्हणतात, विषयाची ओल नसतानाही, कुठलाही आश्रय नसतानाही आनंदाचा वृक्ष वाढीला लागलेला दिसतोय. पाहिल्याबरोबर ओळखून घेणारा, पृच्छा करणारा विद्वान आणि तितक्या सहजतेने लिलया सांगणारा निरूपकही तुमच्या ठिकाणी दिसतो. या ज्ञानपंथाचं निरूपण श्री दत्तात्रय महाराज यदुराजांना सांगतात. ऐके उद्धव देवा, यदु पुसिले ऐसिया सवा, मग ज्ञान पथू बरवा वदतू निरूपिता झाला. श्री दत्तात्रय महाराजांकडे पाहिल्यानंतर यदुराजांनी हे सर्व वर्णन केलं की तुम्ही कोण आहात, तुमच्या ठिकाणी हे सर्व दिसत आहे, बरोबर, तुम्ही कोण आहात. आणि आता श्री दत्तात्रय महाराज त्या यदुराजाला हा ज्ञानपंथ निरूपण करतायत. बघा, ऐके उद्धव देवा, इथे श्रीकृष्ण महाराजांचा आणि उद्धव देवाच्या संवादातनं ही कथा पुढे सरकते आहे. बघा, ते सांगतायत की यदुराजाला श्री दत्तात्रय महाराजांनी ज्ञानपंथाचं निरूपण कसं केलं हे बघा. आता मने राया ऐक, मज गुरु असती अनेक, ते तुल्या पासून एक एक मी शिकता झाला. या यदुराजाला श्री दत्तात्रय महाराज सांगतात की राजा, हा ज्ञानमार्ग आहे. या ज्ञानमार्गामध्ये मी एक एक गुरु मला भेटत गेला आणि मी तेतुल्यापासून एक एक तितक्यांपासून जो जो भेटला. आपण श्री दत्तात्रय महाराजांच्या चरित्रातली ही ओवी अत्यंत महत्वाची आहे. मज गुरु असती अनेक, तेतुल्यापासून एक एक मी शिकता झाला. की जेवढी मला भेटत गेली तेवढ्यांपासून मी एक एक गुण घेत गेलो. आपल्याकरता अत्यंत उपयुक्त ही ओवी आहे की जो भेटेल त्याच्यापासून उपयुक्त अशी एक गोष्ट आपण असतेच. उपयुक्त अशी कोणाजवळ नाही. कुणाचं तरी बसणं चांगलं आहे, कुणाचं बोलणं चांगलं आहे, कुणाचं तरी हसणं चांगलं आहे, कुणाची तरी नामसाधना चांगली आहे, कुणीतरी देवपूजा करताना त्याचं जे बसणं आहे, नमस्करणं आहे, कुणाचं स्मरण करणं आहे, ही प्रत्येक गोष्ट प्रत्येकामध्ये एक तरी उत्तम असतेच आहे. आपल्याला फक्त ती घेता येते. आपण त्या गोष्टीची ईर्ष्या करत असतो. श्री दत्तात्रय महाराज सांगतात की बाबा रे, तू तुझी झोळी पसरून चाल, त्यात एक एक गोष्ट पडत राहील आणि ती भरल्याशिवाय राहणार. आपण काय करतोय, प्रत्येक गोष्ट शोधत नाही, शोधतो ते दोष. आपली ग्राहकता असते दोषांची. आपण जमा करण्याकरता प्रयत्नही करतो तोच दोषांचा, आणि आपला शोधही चाललेला असतो दोषांचा. बर, आणि दोषांच्या शोधामध्ये तुम्हाला कधीही गुण सापडत नाही आणि मग हळूहळू ही दोष ग्राहकता गुणग्राहकतेला खाऊन टाकते, संपून जाते. श्री दत्तात्रय महाराज सांगतात की बाबा रे, मला अनेक जण भेटले आणि त्या अनेकांच्या भेटीतनं मी एक एक गोष्ट शिकत गेलो. तू जे सर्व माझ्यामध्ये पाहतो आहे ना, हे मी असं नाही केलं ना, हे अनेकांपासून मी ती घेत गेलो आणि ती शिकत गेलो. आणि मग त्यांनी ती 24 गुरूंची कथा सांगितली की मी 24 गुरु केलेले. कथेला कुठेतरी विराम मिळावा म्हणून 24 या आकड्यावरती कथा थांबलेली आहे. कदाचित 25 असतील, 27 असतील, 30 असतील, कितीही असतील. सर्वज्ञांनी सुद्धा सांगितले की तुमची ग्राहकता, गुणग्राहकता इतकी वाढली पाहिजे की तुम्ही भाजी निसणाऱ्यांना सुद्धा गुरु मानलं पाहिजे. कारण भाजी निसणे सुद्धा एक कला आहे. बघा, हा म्हणजे
तुम्ही वालाच्या शेंगा निसा, ती वालाची शेंग निसणं एक कला. ती जर निसता बाईला आली नाही तर तिच्या सर्व त्या दोऱ्या दातांमध्ये जाऊन बसून जेवल्यानंतर 1 तास खेळच असतो तो एक एक गोष्टीचा. बरोबर आहे ना? मग त्यावरनं कळतं की ही बाई किती कुशल आहे. आधी गवारीची शेंग असेल, वालाची शेंग असेल, बरोबर आहे ना, की ती निसणारी कुशल लागते की ती बरोबर निसताना नेमका शेंडा मोडून अगदी सळकण उडते. भेंडीची भाजी करणारी बाई सुद्धा कुशल लागते की तिला ती भेंडी कवळी का निबार हे कळाली पाहिजे. आणि म्हणून ती कुशलबाई त्या भेंडीचा चटकन शेंडा फोडून पाहते, कटकन मोडला की ती समजते ही कवळी आहे. अन्यथा ती भेंडी सुद्धा दातांमध्ये जाऊन अडकून बसते आणि मग नंतर 1 तास खेळ असतो. बरं, मग आम्ही आमचं कौशल्य वाढवत नाही. मग आम्ही घरामध्ये काड्या आणून ठेवतो दात कोरायला. त्याहीपेक्षा जर कौशल्य वापरलं भाजी निसण्याचं तर त्या काड्यांचा वापर करावाच लागणार नाही. आणि म्हणून सर्वज्ञ सांगतात की भाजी निसणं ज्यांनी शिकवलं म्हणजे ते सुद्धा शिकावं लागतं. नक्कीच सर्वज्ञ जर सांगतात तर नक्कीच तसं आहे. ज्यांनी शिकवलं त्यांना सुद्धा गुरु मानावं, इतकी गुणग्राहकता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. 24 गुरुचं त्या अर्थानं सांगितलं गेलं की कथेला कुठंतरी विराम असावा म्हणून. आपण 24 गुरुचं आख्यान उद्यापासून ऐकू. मला खूप लांब जायचंय. नवदावी उभी राहिली बाबा. हा ना, मी आत्ता का पुढचं सांगत नाही, माझा आवडता विषय असूनही मी का म्हणतो 5 मिनिटं 5:30ला कमी आहे म्हणून मी म्हणतो मी उद्या तुम्ही काळजी घ्या, मी 4 वाजता येऊन बरोबर पोहोचेल. आपण 6